नमस्कार. मार्केटमध्ये काय काय घडलं ते पाहूया. आपलं बोलणं झालंच होतं की मार्केट व्होलटाईल राहील. तसं मार्केट व्होलटाईलच होतं. 250 पॉईंट डाऊन होतं. नंतर शेवटच्या तासात सावरलं. स्मॉल कॅप मिड कॅप तेजीत होते. शेवटच्या तासात काही वेळ मार्केट ग्रीनमध्ये होतं. पण जी मंदी झाली होती ती मंदी मात्र नाहीशी होऊन अगदी थोडीफार का होईना शेवटच्या तासामध्ये पुन्हा एकदा तेजी झाली. ग्रीव्ज कॉटन हा शेअर चांगलाच तेजीत होता, कारण त्यांचा IPO येणार आहे. महिंद्रा अँड महिंद्रा हिने सस्टेन प्रायव्हेट लिमिटेड या नावाने नवीन सबसिडियरी सुरू केली. मोरप्पन लॅबने एका वर्षात 30 ते 35 कोटी उत्पन्न अपेक्षित आहे असं सांगितलं. मग हे उत्पन्न कशातून होणार आहे त्यांना? तर वजन कमी करण्यासाठी त्यांनी एक वेलनेस प्रॉडक्ट लॉन्च केलं आहे. त्या प्रॉडक्टचं नाव आहे लाईट लाईफ. LIGHT लाईट आणि LIFE लाईफ. लाईट लाईफ या नावाने त्यांनी प्रॉडक्ट लॉन्च केलं आहे. याची किंमत 599 पासून सुरू आहे आणि या प्रॉडक्ट लॉन्चमुळे त्यांच्या उत्पन्नामध्ये 30 ते 35 कोटी रुपये वाढतील असं मोरप्पन लॅबनी सांगितलं. IGLने एका शेअरवर 1 शेअर बोनस दिला. मेट्रोपोलिस हेल्थने कोअर डायग्नोस्टिक्स हे खरेदी करणार 245 कोटीमध्ये असं सांगितलं. त्यामुळे कंपनीचं कन्सल्टन्सीमधून येणारं उत्पन्न वाढेल आणि कॅश आणि इक्विटी असं याचं अधिग्रहण केलं जाईल. 50% कॅशमध्ये आणि 50% इक्विटी. गुजरात गॅस ही मोरबी ग्राहकांसाठी गॅसच्या किमती वाढवणार आहे. 2.27 SCM. SCM म्हणजे काय? तर स्टँडर्ड क्युबिक मीटर. म्हणजे एका क्युबिक मीटरमध्ये किती गॅस राहतो त्याची किंमत 2.27 एवढी वाढवणार. आता किंमत होईल 46.95. सीगल आर्बिट्रेशन ट्रायब्युनलनी कंपनीच्या बाजूने निकाल दिला. त्यामुळे GMADA ही व्याजासहित 54 कोटी रुपये कंपनीला देईल. युको बँकेने MCAला 5 पैशांनी वाढवला. NBCCला 432 कोटीची ऑर्डर ओरिसा सेंट्रल युनिव्हर्सिटीकडून मिळाली. HDFC लाईफ ही भीमा सुगममध्ये 10% स्टेक घेणार आहे आणि त्यासाठी 66 कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे. अल्केम लॅब ट्रेड जेनरिक बिझनेस अल्केम वेलनेसला ट्रान्सफर करणार आहे आणि या बिझनेस ट्रान्सफर केल्यामुळे त्यांना 750 कोटी रुपये मिळतील. हा स्लॅब सेल बेसिसवर बिझनेस ट्रान्सफर केला जाणार आहे. स्पेक्ट्रम फूडला राजस्थान राज्य सरकारकडून ऑर्डर मिळाली आहे.
RBIने बर्मन कुटुंबाला रेलिगेअर एंटरप्राइजेसमध्ये ॲडिशनल 26% स्टेक घेण्यासाठी परवानगी दिली आहे. ओपन ऑफर आणण्यासाठी परवानगी दिली आहे. पण आत्ताची जी मॅनेजमेंट आहे ती तशीच्या तशी ठेवायची. नवीन डायरेक्टर नेमणूक करायची नाही अशा 2 अटी RBIने लावल्या आहेत. वारी एनर्जीला 1 सोलार गिगावॅट मॉड्यूलसाठी ऑर्डर मिळाली. त्यामुळे शेअर जवळजवळ ₹200 तेजीत होता. छोटे छोटे जे शेअर आहेत ते बरेच शेअर आज अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते. पण मार्केट ट्रेडिंगसाठी एवढं सोपं नव्हतं. आता एक जी लांबलचक कमेंट आली आहे ती बऱ्याच जणांनी वाचली असेल. त्यांनी माझं मत विचारलं आहे. पण व्हिडिओमध्येच मी सांगते, सगळ्यांकडे स्टॉप लॉस लावून पैसे घालवणे एवढा पैसा नसतो. तरीही मार्केट करायचं असतं. अशा वेळेला हे जे मार्केट आहे आता कन्सॉलिडेशनमध्ये जाणारं, अशा मार्केटमध्ये स्टॉप लॉस लावला आणि इंट्राडे करत राहिले तर एकेका दिवशी 4-4, 5-5 स्टॉप लॉसेसच ट्रिगर होतील आणि 500-600 रुपयाचा नक्की लॉस होईल. 100 शेअर घेतले आणि 2% स्टॉप लॉस खाली लावला की 2% जायला काही वेळ लागत नाही, कारण मार्केट अत्यंत व्होलटाईल आहे. म्हणून मी वेगवेगळे पर्याय त्याच्यासाठी सांगत असते. म्हणजे एक मी महिला आहे, एक गृहिणी आहे, तर आम्ही कसं म्हणतो की आपल्याला तोटा खायचा नाही आहे. की एखादा पदार्थ समजा आपण करायला घेतला, तो पदार्थ बिघडला, आपण पहिल्यांदाच तो पदार्थ करतो आहे, पण तरीसुद्धा थोड्या प्रमाणात जरी केला तरी नुकसान हे ठरलेलं आहे. बरं, ते सगळे जिन्नस काही कचऱ्यात फेकायला होत नाही, मग त्यातून दुसरं काही निर्माण करता येतं का जेणेकरून माझ्या घराला नुकसान व्हायला नको. कारण मी याच सगळ्या वातावरणातून इथपर्यंत आली आहे. म्हणजे आता 70ला आली आहे, पण याच वातावरणातून आली आहे की जेणेकरून तोटा न होता आपल्या फायद्यात वाढ कशी करता येईल. म्हणून एक प्लान ए, आणि तो प्लान ए सक्सेसफुल झाला नाही तर आपल्याजवळ प्लान बी हवा. म्हणून मला इंट्राडे करायचा असेल तर मी चांगल्या सेक्टर हेडमध्ये, क्वालिटी शेअरमध्ये इंट्राडे करावा. त्याच्यात सतत काही ना काही बातमी असते आणि महिन्याभरामध्ये नॉर्मल मार्केटमध्ये तो शेअर प्रॉफिटमध्ये निघून जातो. पण त्यावेळेला मात्र खूप प्रॉफिट घेण्याची अपेक्षा ठेवू नये, कारण आपण स्वस्त मिळतोय का महाग मिळतोय याचा विचार केलेलाच नसतो. त्यामुळे आपला तोटा भरून निघतोय ना आणि थोडाफार प्रॉफिट मिळतोय काय, 200-250 रुपये मिळत असेल तो घ्यावा आणि रिकामं व्हावं असं मी सांगते. पण त्या कमेंटमध्ये जे लिहिलं आहे की असं नाही तर असं, असं नाही तर असं, असं नाही तर असं, हे मी आणि असं कधीच सांगत नाही. आणि तसं करत बसला तर त्यांनी नुसती आकडेमोड होईल, तुम्हाला मार्केट कधीच कळणार नाही. त्यामुळे मार्केट समजावून घ्या, करा. पण मी नेहमी म्हणते, एक बुद्धीला समजतं आणि एक हाताला समजतं आणि एक त्यावेळेला निर्णय घेताना समजतं.
खूप वेळेला आपण ऑर्डर टाकता टाकता सुद्धा 5 रुपये भाव चढतो, 5 रुपये भाव कमी होतो, एवढ्या स्पीडमध्ये ऑर्डर टाकताही येत नाही. काहीची स्पेलिंग्स वेगळे असतात. त्यावेळेला जर ऑर्डर टाकता टाकता भाव वाढला तर आपल्याला शेअर महाग पडू शकतो किंवा ज्या भावाला विकायचं आहे त्या भावाला विकता येत नाही. त्यामुळे प्रत्येक ठिकाणच्या समस्या वेगळ्या असतात आणि त्या समस्यांना आपल्याला उत्तरं शोधायची असतात. तर प्रत्येक व्यक्तीला वेगळं उत्तर सापडतं आणि असं उत्तर ठेवलं तर मला यश मिळतं असं त्याला वाटतं. जसं प्रत्येक माणसाला वेगवेगळं औषध लागू पडतं तशीच ही गोष्ट आहे. तर ज्याला ज्यातून फायदा मिळेल त्यांनी फायदा मिळवण्याचा प्रयत्न करावा, पण कृपा करून लॉस करून घेऊ नये, स्वतःचा विश्वास घालवू नये, नाहीतर परत मार्केटमध्ये ट्रेडिंग करायला धैर्य येत नाही. एवढंच मला तुम्हाला वारंवार सांगायचं असतं आणि तेच मी वेगळ्या शब्दात त्या कमेंटला उत्तर देऊन सांगितलेलं आहे. नमस्ते.